गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे असतील किंवा तुम्ही असताल, पाटील गट हा एकत्रितपणे तुम्ही होतात. मात्र पुढच्या काही दिवसात तुमची देखील युती फिसकटली. नेमकं त्याचं कारण काय होतं? मला आदिनाथ बाबतच बोलायचंय. मात्र हा जो विषय आहे तर आमची युती ही कारखान्यात नव्हती. संजय मामांना मी ज्यावेळेस माड्यावर आलो, वास्तविक संजय मामाचा म्हणजे त्याला आपण जे म्हणतो की चंचू प्रवेश, काय म्हणजे पहिला करमाळा तालुक्यातला चंचू प्रवेश संजय मामांचा नारायण पाटलांनीच केला. काय नारायण पाटलांनी संजय मामाचा कार्यकर्ता म्हणून त्यावेळेस तिथं काम केलं. तो ही सगळ्या तालुक्याला साक्षी सगळे श्रुत आहे. परत तुम्हाला सांगतो, संजय मामानी आणि दीपक साळुंकेनी मला वाटतं ते हे केलं, नारायण पाटलाची आणि बागलांची युती केली आणि कारखान्याच्या वेळेस, आणि त्यांनी एकत्र कारखाना. आज तुम्ही बागलांच्या मुलावरती किंवा त्यांच्यावरती आरोप करताय भ्रष्टाचाराचे. मला हा प्रश्न विचारायचा, तालुका ह्याला साक्षी, तुम्ही या पापात भागी नाहीत का नारायण पाटील? त्यांनी सांगावं छातीवर हात ठेवून त्यांच्या दोन्ही शपथ घेऊन मुलांची, किंवा मी ह्या पापात भागीदार नाही आणि मी एक नया पैसा सुद्धा भ्रष्टाचार केला नाही. राजकारण सोडून द्यायची शर्यत लावायची नाही, सिद्ध केलं तर आत्मदहन करायचं. म्हणजे ह्या कारखान्याच्या नुकसानीमध्ये पाटील गटात 100% आहे, मी तुम्हाला सांगतो. पण काही गोष्टीचे आम्ही सुद्धा पथ्य पाडले, जाऊ द्या काय करायचं. आणि मी तर असं म्हणेन तुमच्या माझ्यासाठी सांगतो, ह्या कारखान्यात ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही तो आळशी. ह्यामध्ये तुम्हाला सांगतो, नुसतं तुम्ही बागलांना जबाबदार धरू नका, ते मोरकेत म्हणून त्यांच्या बरोबर असणारी असेल, नारायण पाटलांबरोबर असणारी असेल. आणि आमच्या काळात सुद्धा काही अशी लोक होती, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सांगतो आम्ही बरेचसे इलाज केले. 9 लोक फुटून गेली, आता ते काढायचं नाही. ते काही बरीचशी लोक आता ह्या जगात नाहीयेत. पण त्या काळामध्ये सुद्धा पैसे खाण्यावर आणि कारखान्याच्या इतिहासामध्ये मीच कारखाना योग्य चालवलाय हे मी अभिमानाने. बरोबर.